सुद्धा तशीच जर परिस्थिती असेल तर आपण बघितलं की ज्या नूतनीकरण केलेल्या बागा आहेत त्या ठिकाणी मात्र बऱ्यापैकी माल आलेले. त्यामुळे आपली बाग जर आपल्याला नूतनीकरण करायची असेल तर फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच आपल्याला ते करणं गरजेचं आहे. परंतु ते करण्यापूर्वी आपल्याला आपल्या बागेमध्ये बरेचसे कामं करून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे. जर आपल्याला नूतनीकरण करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन पर्याय असतात. एक तर आपल्याला त्या ग्राफ्टिंग पासून 6 इंचावरती आपण एक रिकट घेऊ शकतो किंवा डायरेक्ट वरती वलंडावला करू शकतो. रिकट खोडकिडीग्रस्त आहे किंवा जास्तच मिलीबग येतोय दरवर्षी किंवा काही वेळेस उन्हाचा सनस्ट्रोक लागून त्या ठिकाणी बरेच ओलांडे भेगाडलेले आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला खाली रिकट घेणं, ग्राफ्टिंगच्या वरती 1 हितभर रिकट घेणं अतिशय महत्त्वाचे. परंतु जर आपली बाग 6-7 वर्षाची असेल आणि हे खोड अतिशय चांगलं असेल तर आपल्याला मात्र वरती ह्या ठिकाणी रिकट घेणं अतिशय महत्त्वाचे. ह्या रिकट घेण्यापूर्वी आपल्याला बोर्डोचा स्प्रे सर्वात महत्त्वाचं घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला फक्त रिकट घेऊन थांबायचं नाही, तर त्याच्या रिकट घेण्यापूर्वी आपल्याला खाली पूर्व मशागत किंवा पूर्व तयारी करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी खोडापासून आपल्याला 6 इंच किंवा 1 फूट जागा सोडून उभा आडवा पासून 1 पावडं आणि हा मोठा असा भोत घेणं गरजेचं आहे. म्हणजे 3 फूट कमी कमी 3 ते 3.5 फूट रुंदीचा आणि हा 4 फूट लांबीचा असा एक कट घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यापूर्वी हा सगळा बेड तयार करण्यापूर्वी आपल्याला 4 गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडची ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये 2.5 ते 3.5 pH असलेलं सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला पूर्ण बागेमध्ये द्यायचं आहे. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी आपल्या बागा ह्या चुनखडग्रस्त आहे. बऱ्याच ठिकाणी अतिशय चिकटपणा आपल्या जमिनीमध्ये आलेला आहे. जास्त प्रमाणात सॉइल कॉम्पॅक्शन आहे. कुठेही वापसा कंडिशन दिसत नाही आणि मुळी देखील आपल्याला दिसत नाहीये. त्या ॲसिड ट्रीटमेंट करताना पहिल्यांदा आपल्याला 2 तास पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतरचे 2 ते 3 तास आपल्याला सल्फ्युरिक ॲसिड 3 pHचं सोडायचं आहे. आणि हे 3 pHचं सल्फ्युरिक ॲसिड हे फक्त 3 ते 4 वर्षातून एकदा सोडायचं आहे. वारंवार जर आपण सल्फ्युरिक ॲसिड सोडत असो आणि 3 pHचं जर आपण तुम्ही सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट देत असाल तर त्या ठिकाणी आपण जमीन मारण्याचं काम देखील आपल्या हातून कळत नकळत होत असतं. त्यासाठी 3 pHचं सल्फ्युरिक ॲसिड आपल्याला पहिल्या 2 तासानंतर सोडायचं आहे. हे काम 3 तासापर्यंत करायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटच्या 1 ते 1.5 तास फक्त आपल्याला पाणी द्यायचं आहे. जेव्हा आपण सल्फ्युरिक ॲसिड 3 pHच्या घेऊन देत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या जमिनीतले बरेचसे क्लोराइड्स, सोडियम हे क्षार सुट्टे होण्याचं काम करत असतं. त्याच्यानंतर हे एक पाणी देणं पहिल्या स्टेजला अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या 4 ते 5 दिवसानंतर वापसा आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ह्युमिक ॲसिड किंवा पोटॅशियम ह्युमेट हे 20 किलो द्यायचं आहे. कारण सुट्टे झालेले क्लोराइड्स, सुट्टे झालेले सोडियम ह्या ठिकाणी मातीच्या कणाबरोबर आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन द्यायचं आहे आणि तो ऑर्गॅनिक कार्बन आपण ह्युमिक ॲसिडमधून देणं अत्यंत गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी जर ऑर्गॅनिक कार्बन दिला नाही तर पुन्हा जमिनीतले क्षार त्या मातीच्या कणावरती अटॅच होऊन पुन्हा आपण केलेली मेहनत ही वाया जाणार. त्यामुळे पुढच्या इरिगेशनला आपला ह्युमिक ॲसिड 20 किलो एकरी द्यायचं आहे. परंतु ह्युमिक ॲसिडमध्ये पण तुम्ही बघा की 5 ते 6 pH असणारं पोटॅशियम ह्युमेटच देणं गरजेचं आहे. आणि आता काही ठिकाणी बऱ्याच बोगस कंपन्या सोडियम ह्युमेट देतात आणि त्याचा pH 11 ते 12 असतो आणि त्यामुळे आपण एकीकडे क्षार कमी करतो. परंतु असं चुकीचं ह्युमिक ॲसिड दिल्यानंतर आपण आपल्या जमिनीत सोडियम ह्युमेट देऊन आपली जमीन बिघडवण्याचं काम देखील होऊ शकतं कळत नकळत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तिसरं इरिगेशन देताना 4 ते 5 दिवसांनी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे. कॅल्शियम नायट्रेट आपल्याला 10 किलो द्यायचं आहे, जेणेकरून रूट इनिशिएशनसाठी आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर चौथा जो डोस आहे तो आपल्याला सीवीड अधिक अल्ट्रास्पीड द्यायचं आहे, जेणेकरून व्हाईट रूटचं इनिशिएशन होणं, व्हाईट रूट मिळण्यासाठी ह्युमिक अधिक अल्ट्रास्पीड देणं तितकंच महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला हा 3 बाय याच्यानंतर 5वा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला तो उन्हाळ्यामध्ये करायचा आहे, मे महिन्याच्या शेवटी करायचा आहे. ते म्हणजे जिप्समची ट्रीटमेंट. जर तुमचा pH 8च्या पर्यंत असेल तर तुम्हाला 1 टन जिप्सम देणं गरजेचं आहे. 8 ते 8.5 पर्यंत pH असेल तर 2 टन जिप्सम द्यायचं आहे. आणि 8.5 pHच्या वरती जर तुमचा pH असेल तर तुम्हाला 3 टनापर्यंत जिप्सम द्यायचं आहे. परंतु हे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला हे काम करायचं आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये हा जिप्सम देखील आपल्याला मातीच्या कणाबरोबर मिसळून त्या ठिकाणी राहिलेले सर्व क्षार सुट्टे होऊन आपली जमीन मोकळी, भरभरीत, प्रॉपर एरेशन, प्रॉपर इन्फिल्ट्रेशन आणि प्रॉपर वापसा येण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. ह्या ॲसिड ट्रीटमेंटच्या नंतर किंवा ह्या इरिगेशनच्या शेड्यूल नंतर आपल्याला 3 बाय 4चा एक ढोबळा करायचा आहे. आपण सर्वसाधारणतः ढोबळा छोटा करत असतो किंवा 1 बाय 1 फुटाचा करतो, इकडे 1 बाय 1 फुटाचा करतो. पण तसं न करता आपल्याला 3 फूट रुंदीचा आणि 4 फूट लांबीचा एक ढोबळा 1 फूट जागा ठेवून हा ढोबळा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा पूर्ण ढोबळा आपल्याला अशा पद्धतीचा ढोबळा घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला जर 8 pH असेल तर तो साधारणतः 50 किलो सल्फर, 8.5 pH असेल तर 70 किलो सल्फर आणि 8.5 pHच्या वरती जर तुमचा मातीचा pH असेल तर त्या ठिकाणी 100 किलो सल्फर आपल्याला इथे पूर्ण ह्या 3 बाय 4च्या भोदामध्ये पसरून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेणखत 4 टन अधिक डिकम्पोस्टेड शुगर कारखान्याची मळी 4 ते 5 टन एकत्र मिक्स करून ती ह्या पूर्ण भोदामध्ये आपल्याला पसरून द्यायची आहे. त्याच्याबरोबर 300 ते 400 किलो सुपर फॉस्फेट द्यायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला सारा यंत्रणा तिथे माती लोटायची. नंतर मल्चिंग करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मल्चिंग केल्यानंतर आपल्याला उन्हाळ्यातले जे क्षार असतात ते केशाकर्षण पद्धतीनं वरती येत नाही, कारण आपण पहिल्याच्या वेळेस साल्ट ट्रीटमेंट देऊन क्षार हे रूट झोनच्या बाहेर काढले. हे क्षार परत एप्रिल मेच्या उन्हामध्ये वरती येऊन रूट झोनमध्ये साचतात. त्यासाठी आपल्याला मल्चिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्या जवळपास असणारं गवत, भाताचं तूस असेल किंवा शुगर कारखान्याचा भुस्सा असेल किंवा ऊसाचं पाचट असेल याची मल्चिंग करून घेणं शेणखत आणि मळीवरती अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर पाणी द्यायचं आहे, भोत फुटेपर्यंत पाणी देऊन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मात्र मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला डिकट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून एकदा आपण हा जर बेस बनवला तर आपला चांगला रूट मास मिळणार आहे, रूट झोन मिळणार आहे. आणि रूट झोन चांगला असेल तर चांगली केन मिळणार आहे, चांगलं केन असेल तर चांगलं फ्रूट देखील आपल्याला मिळणार आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना बागेचं पुनर्जीवन करायचं आहे, ओलांड्यांचं नूतनीकरण करायचं आहे, त्यांनी ह्या गोष्टी अंमलात आणल्या तर त्याचा पुढील सीझनसाठी भरभक्कम स्टोरेज होण्यासाठी, चांगला रूट झोन होण्यासाठी, चांगल्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी, चांगला अपटेक होण्यासाठी खूप फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा इतर जास्त मित्रमंडळींना तुम्ही नक्की शेअर करा. आपण श्री गायकवाड साहेबांच्या मळ्यात आलोय. तर ते दरवर्षी मल्चिंग करतात आणि मल्चिंगचे काय फायदे होतात ते तुम्ही सांगितलं बरोबर. आम्ही दरवर्षी 5 टाचं मल्चिंग करतो, भरपूर असं पाचट टाकतो आणि त्याच्यामुळं आम्हाला दरवर्षी भोत हा भुसभुशीत दिसतो. आणि ज्या वेळेला खूप मे महिन्यामध्ये जरी ऊन असलं तरी ज्या वेळेला आपण पाचटामध्ये हात घालतो तर हाताला एकदम असं थंडगार लागतं. त्याच्यावरून वाटतं की त्या मल्चिंगचा खूप फायदा होतो. उन्हाळ्यात जेव्हा 40 टेम्परेचर असेल किंवा 40-42 टेम्परेचर जातं त्यावेळेस रूट झोनचं तापमान किंवा मातीचं तापमान हे 45 डिग्रीपर्यंत असतं. आणि जेव्हा थंडीमध्ये तापमान 10 डिग्रीच्या आत जातं तेव्हा ह्या रूट झोनच्या तापमान जेव्हा मल्चिंग असेल तर ते 15 डिग्री म्हणजे 5 डिग्रीचं तापमान मेंटेन करण्याचं काम मल्चिंग करत असतं. धन्यवाद मित्रांनो. तर त्यासाठी ह्या वर्षीपासून खरड छाटणीसाठी भरपूर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी सॉईल मॅनेजमेंट, रूट मॅनेजमेंट, इरिगेशन मॅनेजमेंट आणि PGR मॅनेजमेंट, कॅनोपी आणि काड्यांचं नियोजन यासाठी आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करून घ्या. आपला प्लॉट खरड छाटणीसाठी रजिस्टर करा आणि बिनधास्त राहा. त्याचबरोबर या वर्षीपासून ग्रेपमास्टर ॲपबरोबरच डायरेक्ट फील्ड कन्सल्टन्सी सेवा देखील सुरू केलेली आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांना
फील्ड कन्सल्टन्सी हवी असेल त्यांनी त्वरित संपर्क करा.